महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवर बंधू भगिनींनाही माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज बुधवार दिनांक 23 एप्रिल ते शनिवार दिनांक 26 एप्रिल या 4 दिवसासाठी हवामान अंदाज, कृषी सल्ला, शेतकरी प्रश्नांची उत्तरं आणि शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी मी आपणास थोडक्यात माहिती देत आहे। याशिवाय दर रविवारी अग्रवन दैनिकातून जिल्हावार हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचं कामही मी आपणासाठी करत आहे। आता आपण हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात बोलूया। महाराष्ट्रावर आज 1008 हेक्टोपास्कल तर उद्यापासून 1006 हेक्टोपास्कल हवेचा दाब राहील। त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल। त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल। आणि त्याबरोबरच धाराशिव, नांदेड, सोलापूर येथे आज 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। कमाल व किमान तापमानात झालेली वाढ कायम राहील। हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील। उष्णतेच्या लाटा जाणवतील। एप्रिल महिना अखेरपर्यंत दुपारी अतिउष्ण हवामान राहील आणि त्यापुढेही काही काळ उष्ण हवामान राहणं शक्य आहे। आता आपण थोडक्यात कृषी सल्ला याबद्दल माहिती घेऊया। उन्हाळी पिकांची व पिकांची, भाजीपाला पिकांची पाण्याची गरज वाढलेली आहे। त्यामुळे 2 पाण्याचे पाळीतील अंतर कमी करा व ठिबक सिंचनचा कालावधी वाढवा। शेतीतील कामे पहाटेपासून सकाळपर्यंत करा व सायंकाळी ती करावीत। जनावरांना दिवसातून 4 वेळा पिण्यास पाणी द्यावं। कुक्कुटपालन शेडमध्ये बाजूनं झाप बांधावेत, त्यावर पाणी शिंपडावं। त्यामुळे शेडमध्ये वातावरण थंड राहील। माणसाने देखील या काळात भरपूर पाणी प्यावं। शेतकरी प्रश्नांची उत्तरं आणि शेतकऱ्यांचे अभिप्राय या सदरामध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया। श्री दिगंबर देवरे व श्री रुद्राप्पा कुरसुळे विचारतात की मराठवाड्यातील तापमान कधी कमी होईल। 15 मे नंतर सर्व महाराष्ट्रातील तापमान कमी होईल। श्री भाऊसाहेब जाधव विचारतात की पुढच्या महिन्यात पाऊस राहील का। होय, पुढच्या महिन्यातही मे महिन्यातही पाऊस राहणार आहे। श्री आप्पा माळी त्याचप्रमाणे हे जत आटपाडी या भागातनं विचारत आहेत की कवठे महांकाळ, सांगोला दुष्काळी पट्ट्यासाठी हवामान अंदाज वेगळा सांगावा। दुष्काळी पट्ट्याचा मी वेगळा अभ्यास केलेला आहे। प्रामुख्यानं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथं जोराचे 9 ते 10 पाऊस होतात। मात्र यावर्षी जून, जुलै महिन्यात बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे। मात्र खरीपात मूग, उडीद, चवळी, घेवडा अशी कमी कालावधीची पिकं घ्या। गोपीनाथ लोंढे विचारतात की कापसाची कोणती जात चांगली आहे। कापसाच्या हायब्रिड वाण जे तुम्हाला उपलब्ध असतील तुमच्या मार्केटमध्ये त्याची चौकशी करा आणि ते मला कळवा। त्यातून मी तुम्हाला सांगतो की कोणत्या वाणाची लागवड करावी। आपण माहिती घ्या आपल्या भागातली, मला कळवा कॉमेंट्समध्ये। मी तुम्हाला त्यातनं निवडक जात कोणती निवडा ते सांगेन। त्यात कमी कालावधीची जात असावी, अधिक उत्पादन देणारी जात असावी, हे पाहू आपण। श्री सागर ढेकळे कळवतात की 3-4 दिवसांनी माझे अपडेट ऐकायला त्यांना छान वाटते। ते म्हणतात माझी कोणतीही बातमी बनावट नसते, त्यामुळे शेती करणे अवघड जात नाही। आपण तसा जरूर प्रयत्न करूयात की जेवढं चांगली माहिती देता येईल शेतकऱ्यांसाठी देऊया। श्री लक्ष्मण नागरे यांना शेगाव, पाथर्डी, कडा येथे एप्रिलमध्ये पाऊस होईल का। एप्रिलमध्ये आणि मे महिन्यातही पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे। श्री गणेश खरसडे विचारतात की धाराशिवमध्ये पाऊस कसा आहे। त्याचे उत्तर मी यापूर्वी दिलेलं आहे की धाराशिवमध्ये आजही पावसाची शक्यता आहे। संतोष चांगले कळवतात की अंदाज एकदम तंतोतंत खरे येत आहेत। त्यामुळं त्यांनी मला सलाम केला आहे आणि धन्यवाद पण दिले। विवेक कळमकर कळवतात की चांगला पाऊस होईल असा तुम्ही अंदाज दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो। श्री सोमनाथ क्षीरसागर कळवतात की मी अचूक अंदाज देतोय, परंतु बोगस लोकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। हे एकदम बरोबर आहे। त्यामुळेच मी
अंदाज द्यायला सुरुवात केली. शेतकरी संकटात आहे, शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, खर्च आणि उत्पादनाचा मेळ बसत नाही, भाव मिळत नाही, पाऊस आणि हवामानाने आणखी नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जो अडचणीत आहे त्याला मदत करायची ही भावना लक्षात ठेवूनच मी हे काम चालू केलं आहे. बाळासाहेब लांडे कळवतात की मी दिलेल्या माहितीचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. श्री गोविंद हांडे, भाऊसाहेब जाधव, श्री वैजनाथ शिंदे, श्री रुद्राप्पा कुरसुळे यांनी मी तब्येतीची काळजी घ्यावी असं कळवलं आहे. हे एकदम बरोबर आहे, कारण आता माझं वय 76 वर्ष चालू आहे आणि यात काळजी घेणं गरजेचंच आहे. श्री वैजनाथ शिंदे व श्री भाऊसाहेब जाधव कळतात की मी खरोखर देवमाणूस आहे. देवाचं काम मी करतो आहे, एवढं मी निश्चित ठरवलं आहे मनाने की हे देवाचं काम आहे आणि ते आपण करायचं. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र देशमुख, श्री उमेश कदम, श्री प्रवीण पाटील, श्री ज्ञानेश्वर पवार, बाळासाहेब लांडे यांनी, त्याचबरोबर श्री मच्छिंद्र साबळे, मल्लकाप्पा निंबाळे, मंगेश निकम, उद्धवराव मगर, प्रभाकर पिंपळे या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत. मी आता शेतकऱ्यांचे ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे देखील, ज्यांनी मला धन्यवाद दिले, आभार मानले त्यांचे देखील सर्वांचेच आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.